मी डाएट करतेय, मी एक्सरसाइज करते, मी सगळ्या गोष्टी फॉलो करतेय, तरी पण माझं वजन कमी होत नाहीये, तरी पण माझं पोट अजिबात कमी होत नाहीये. डिलिव्हरी झालेली आहे, मूल झालेलं आहे, मुलगी 3, 4, 5 वर्षाची झाली, मुलगा 3, 4 वर्षाचा झालाय, पण माझं पोट तसंच्या तसंच आहे, तसंच्या तसंच आहे. असं वाटतं एखाद्याला की मी प्रेग्नेंट वगैरे आहे का, असा खूप जणांना तुम्हाला प्रश्न पडतो आणि तुम्ही कमेंट पण मला करत असता. तर मी आज तुम्हाला, माझंही असं होत होतं जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, माझी मुलगी 3, 4 वर्षाची झाली, तरी माझं जसं पोट 7व्या महिन्यामध्ये आपलं जेवढं पोट असतं तेवढंच माझं पोट दिसत होते. म्हणजे बाहेर जर टी शर्ट वगैरे घालून गेला किंवा जीन्स घालून गेला तर जीन्स आणि टी शर्ट मधून पोट बाहेर यायचं, म्हणजे पोट मोठं दिसायचं. असं वाटायचं की प्रेग्नेंट वगैरे आहे का. आणि एक मला काकू म्हणल्या पण होत्या की जीन्स कशाला घालते, तुला म्हणजे पॅक होत असेल, असं मला म्हणले होते. त्याच्यावरून मला कळलं की त्यांना असं वाटलंय की मी प्रेग्नेंट आहे. तसंच माझंही पोट होतं, तेही मी कमी केलं. कसं कमी केलं ते तुम्हाला सांगते. पण आपल्या काही चुका असतात आणि आपण त्या चुका करत असतो, त्यामुळे आपल्याला कळत नसतं की आपलं नक्की चुकतंय काय. जर आपल्याला आपल्या चुका समजल्या ना, तर त्या चुका आपण सुधारू शकतो. त्यामुळे मी कोणत्या चुका केल्या आणि त्या चुका कशा सुधारल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पोटाची चरबी जर आपल्याला कमी करायची असेल तर या चुका करायच्या नाहीत. मी ज्या चुका सांगणार आहेत त्या तुम्ही कमेंट करून सांगायचे की यातल्या कोणत्या चुका तुम्ही करताय. तर त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन एन्जॉय. तर ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी कोणी डॉक्टर नाही, डायटिशियन नाहीये. मी माझ्या पद्धतीनं 6 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला, माहिती आवडली, चुकीची माहिती वाटली तर तुम्ही सर्च करा. अशी कोणतीही विशिष्ट किंवा अशी कुठलीही वेगळी माहिती मी देत नाही. जे आहे घरात, जे आपल्या वातावरणात, जे आपल्या लाईफमध्ये किंवा जे नॉर्मली जे आपण खातो किंवा आपण म्हणतो ना, असं काही वेगळं असं मी केलेलं नाहीये किंवा असं ड्रास्टिक चेंज स्वतःमध्ये घडवून आणलेलं नाहीये की ज्यानं माझं वेट लॉस झालेला आहे किंवा फॅट लॉस झालेला आहे. जे आहे तेच रेग्युलर, थोडासा त्याच्यामध्ये अभ्यास घालून मी माझं वजन कमी केलेलं आहे. त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी तुमचं कुणाकुणाचं किती वेट झालेलं आहे कमी ते कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला बाकीच्यांना ती कमेंट लावली की बाकीच्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढतो. आणि महत्वाचं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघत जा. त्याच्यामध्ये रेसिपीज असतात, वेट लॉसच्या असतात. म्हणजे फॅट लॉसच म्हणायचं, वेट लॉस म्हणायचंच नाही, आपल्याला फॅट लॉस करायचंय. वजन काट्यावरचं वजन लक्षात ठेवायचं नाही, इंचेस लक्षात घ्यायचे. कपडे लूज व्हायला लागले, हलकं वाटायला लागलं की म्हणायचं आपलं वजन कमी झालेलं आहे. पोटाला हलकं वाटायला लागलं की म्हणायचं फ्लोटिंग कमी झालेलं आहे, आपलं पोट हळूहळू कमी होत आहे. तर सुरुवात करते व्हिडिओला. तर आता चुका कुठल्या झाल्या मला, मी ह्या चुका पहिल्यापासून सतत करत आले होते. सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक गोष्ट आपण करतो ते म्हणजे उपाशी पोटी चहा बिस्किट खातो. चहा बिस्किट खाणं चुकीचं आहे असं नाही, बिस्किटमध्ये भरपूर चॉईस असतात. पण आपण उपाशी पोटी उठतो आणि ब्रश करून डायरेक्ट आपण चहा बिस्किट खातो. त्याच्यामुळं मेटाबॉलिक रेट आहे, मेटाबॉलिझम स्लो होतं, पचनक्षमता आपली स्लो चालते आणि आपली फॅट जळत नाही. ही मिस्टेक कोण कोण करतं कमेंट करून सांगा. ही पहिली माझी चूक होती. दुसरी चूक जी आहे माझी ती म्हणजे हेल्दीच्या नावाखाली किती पण खायचं. म्हणजे वेट लॉसमध्ये आपण म्हणतो किंवा फॅट लॉसमध्ये तोंडात वेट लॉसच येतो असू द्या. तर वेट लॉसमध्ये आपण काय म्हणतो, बदाम खायचे असतात, काजू खायचे असतात, अक्रोड खायचे असतात. पण ते खायचं किती हे प्रमाण सुद्धा व्यवस्थित पाहिजे. म्हणजे अगदी मुठमुठ भरून काजू खाल्ले, बदाम खाल्ले म्हणजेच हेल्दी पोटात गेले असं नाही. तर ह्या चुका मी करायचे. मी पण भूक लागेल तेव्हा काजू खा, भूक लागेल तेव्हा बदाम खा, ही माझी दुसरी चूक आहे. ही सुद्धा कोण करते, मोठीनं काजू बदाम खाते ते कमेंट करून सांगा. तिसरी चूक म्हणजे रात्रीचं उशिरा खाणं. आता माझी तुम्हाला माहित आहे 10 वर्ष झाली, जवळजवळ 9 वर्ष झाली माझ्या जॉबला. आणि मला पहिल्यापासून म्हणजे जेव्हा मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये होते तेव्हा मला अभ्यास रात्रीचा करायची सवय होती, पहाटेचा मी कधी अभ्यास केला नाही. त्यामुळे मला ना ऍक्च्युली माझं कधी लग्नाच्या आधी वजन वाढलं नाही, पण आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होतो डिलिव्हरीचा वगैरे झाल्यानंतर, प्रेग्नेन्सी नंतर, तेव्हा नंतर वजन वाढायला लागलं. आधी काय आधीच्या सवयी होत्या त्याच पुढे ढकलल्या, फक्त वजन डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा प्रेग्नेन्सीमध्ये जास्त वाढायला लागलं. माझी सवय पहिल्यापासून होती रात्रीचं उशिरा खायचं. उशिरा म्हणजे मेसमधलं ताट घेऊन जायचं, रात्रीच्या 10-11 वाजता खायचं. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर खायचं आणि लगेच झोपून जायचं. आणि लग्नानंतर डिलिव्हरी नंतर ही तीच सवय होती. नाईट शिफ्ट असल्यामुळं ऑफिस 2 वाजता, सपोज 3 वाजता संपणार आहे ऑफिसचं काम,
मग 11 वाजता 11:30 वाजता खायचं, किंवा जर 9 वाजता जेवलं तर परत खायचं. ह्या चुकी, ही चूक मी तिसरी करत होते. ही सुद्धा कोण चूक करते हे कमेंट करून नक्की सांगा. चौथी सगळ्यात माझी मोठी महत्वाची जी चूक आहे ती मी पहिल्यापासून सांगते की मला स्लीप इन्सोम्निया आहे. म्हणजे पहिल्यापासूनच आहे. मी खूप काय काय लहानपणापासून ट्राय केलेलं आहे. तर स्लीप इन्सोम्निया म्हणजे मला ना अशी झोप जी म्हणतो ना ती गाढ झोप लागत नाही, किंवा झोप लागते पण माझी एका लिमिट म्हणजे एका टाइम पिरियड नंतर 4 तास 5 तासानंतर मला कितीही झोपवा, मला 5 तासाच्या वर झोप येत नाही. पहिल्यापासूनच येत नाही. पण ही झोप सुद्धा माझी अधूनमधून डिस्टर्ब व्हायची मला सवय आहे. म्हणजे आता माझी मुलगी आहे, अधूनमधून येणार, ती आवाज देणार, हे त्याच्यामुळे माझी प्रॉपर झोप होत नाही. त्यामुळे ही एक माझी चूक होती पहिल्यापासून की झोप मी प्रॉपर घेत नव्हते. आणि 5वी गोष्ट म्हणजे पहिल्यापासून आधी पण मी कधी एक्सरसाइज केला नव्हता. आम्हाला हॉस्टेलला जिम होती, हॉस्टेलला भरपूर गोष्टी सुविधा होत्या, पण मी कधीच नाही. एका जागेवर बसली ठम्मासारखी तिथंच अभ्यास करत बसायचे. लग्न झाल्यानंतर सुद्धा तसंच करायचे. डिलिव्हरी झाल्यानंतर तर घरात ऑफिसमुळे तर अजिबात जागेची हालचाल केली नाहीये. ही माझी 5वी चूक. म्हणजे कसलीच हालचाल नाही. आपलं तिथं बसलं की खायचं, थोडंसं आपलं किचनमध्ये स्वयंपाक करायचा, घरातली कामं करायची, एवढीच हालचाल. बाकी एक्स्ट्रा अशी कुठली हालचाल केली नाहीये. ही 5वी चूक कोण करते हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायची. ह्या 5 चुका. आता ह्या चुका सुधारल्या कशा आणि अजून मी काय काय बदल केले वेट लॉस मध्ये हे तुम्हाला मी सांगते. आणि याच्याचमुळं कधीही पोटावर जी चरबी आहे ती कमी व्हायला डायरेक्ट पोटावर कधी येत नाही. म्हणजे काय म्हणतो आपण, ते पोट आधी कधी कमी होत नाही, पोट शेवटच कमी होतं. पण छोट्या 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 चुका असतात त्या आपण करतो, त्यामुळे पहिला जो परिणाम होतो तो पोटावर होतो. म्हणजे पहिल्यांदा चरबी वाढते ती पोटाची वाढते, सगळ्यात शेवटची चरबी मेल्ट होते किंवा घटते ती पोटाची. म्हणजे हे बघा, एवढा मोठा तोटा आहे आपल्या चुकांचा. तर आता मी चुका सुधारल्या कशा ते तुम्हाला सांगते, बदल काय केले ते सांगते. आता पहिली माझी चूक होती की चहा बिस्किट खाण्याची. ती चूक मी सुधारली. चहा बिस्किट मी खाणं कमी केलं, बंद. अगदी स्ट्रिक्टली वेट लॉस करत होते तेव्हा प्रॉपर बंद केलेलं, पण आता खाते. तर मी जेव्हा स्ट्रिक्टली वेट लॉसच्या पिरियड मधलं सांगते की मी बंद केलं चहा बिस्किट खाणं. 2 टायमिंगचं मी बंद केलं, सकाळचं आणि संध्याकाळचं. आणि उपाशी पोटी मी घ्यायला लागले कोमट पाणी आणि त्याच्यानंतर डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टी. हर्बल टी मध्ये भरपूर ऑप्शन असतात आपल्याला. जिऱ्याचं पाणी, मेथी दाण्याचं पाणी, कच्च्या बडीशेपचं पाणी, दालचिनीचं पाणी, आपल्या ओव्याचं पाणी, आल्याचं पाणी, मध, लिंबाचं पाणी, भरपूर ऑप्शन्स असतात. हा मी माझ्यामध्ये बदल घडून आणला. आणि मोठी मोठीनं जे ड्रायफ्रूट खायचे ते बंद पेक केले. रात्री भिजवलेले 4 बदाम, 2-4 मनुके. अक्रोड मला एवढं आवडत नाही. पहिले अक्रोड मला जे यायचे ते माहित नाही खूप छान लागायचे, पण आत्ताचे अक्रोड मला काही आवडत नाही. हॉस्टेलला असताना मी अक्रोड खायचे ते वेगळे लागायचे. आता मला जरा थोडंसं असं तुरट लागतात, त्यामुळे मी आता काही अक्रोड कधी खात नाही. किंवा ना प्रेग्नेन्सीमध्ये ते ना मन त्याच्यावरून मे बी असं नाही का, प्रेग्नेन्सीमध्ये आपण खातो ते गोष्टी आपल्याला आता आवडत नाही, तसं ते मन माझं उठलेलं आहे. मला अक्रोड काय आवडत नाही, पण मी कंपल्सरी 4 बदाम, थोडेसे मनुके टेस्ट येण्यासाठी खाते. तिसरी गोष्ट म्हणजे झोपण्याची. मला जी झोपण्याची सवय कमी होती ते मी, असं नाही की मी 6-8 तास झोपते, नाही, मी 5 तास 5.5 तास झोपते. पण मी प्रॉपर झोपायला सुरुवात केली. माझ्या चुका काय व्हायच्या, मी झोपायच्या आधी भरपूर पाणी प्यायचे, त्यामुळे मला अधूनमधून झोप डिस्टर्ब व्हायची. पण आता माझी मुलगी सुद्धा जशी जशी 3-4 वर्षाची व्हायला लागली तसं तिला सुद्धा थोड्या थोड्या दिवसांनी समजायला लागलं की बाबा आपली मम्मी रात्रीचं काम करते, तिला झोपवाय. म्हणजे मी पण माझ्या चुका सुधारवल्या की तिला काय व्हायचं, तिला भूक लागायची मग मी उठून द्यायची. आता मी तिला सांगून झोपते की इथं मी तुझं ताट भरून झाकून ठेवलेलं आहे, तू खा. किंवा तू बाथरूम वरून आली की, टॉयलेट मधून आली की तू हात धु, बाथरूम मध्ये पाय धु, पाय पुसून आत ये. पाण्याचा हंडा मी खाली भरून ठेवते, त्याच्यातलं तू पाणी पी, हात धुवून पाणी घे. ह्या छोट्या छोट्या सवयी मी तिला लावल्या, त्यामुळे ती मला उठवायला येत नाही. ती मला बरोबर टायमिंगला, जसं माझा लॉगिनचा टाइम असतो, माझा अलाराम वाजला की मम्मी उठ, मला सांगते स्वयंपाक मला बनवायचा असतो. त्यामुळे हे छोटे छोटे बदल आपण करत गेलो ना की ऑटोमॅटिक माझी त्याच्यामुळे झोप सुधारायला लागली. म्हणजे नाही का आपण म्हणतो, जो मधला डिस्टर्बन्स होता तो मी बंद केला. त्याच्यानंतर हालचालीचं काय केलं मी, तर तुम्हाला माहिती आहे, वॉक जेवढं करता येईल तेवढं वॉक करायचं. ऍटलिस्ट अर्धा तास तरी वॉक करायचं, घरातल्या घरात वॉक करायचं. म्हणजे नाही का, घरातल्या घरात करा. कामामध्ये पण भांडी घासताना डान्स करू शकता तुम्ही.
कपडे धुताना पण भरपूर हालचाली करता येतात, फरशी पुसताना पण भरपूर हालचाली करता येतात. अशी नाही शांतपणे फरशी कधी पुसायची नाही. पोट वाकून जरी फरशी पुसली तरी पोटावर आपल्या प्रेशर येतं किंवा व्यायाम होतो, घडतो आपला व्यायाम. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मी हालचाली वाढवल्या. आता हे सगळं तुम्ही ऐकलं, याच्यातलं काय तुम्ही चुका करत होता, काय सुधारल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी माझ्यामध्ये बदल केलेले जे सगळ्यात जास्त चेंज करावा लागला मला, अगदी जास्त म्हणजे असा अति त्यांना काही नुकसान होणाऱ्यातला नाहीये, त्याच्यातून फायदे. साखर, मीठ, मैदा, पांढरे पदार्थ, भात पण पांढरा येतो, पण मी भात कधी सोडला नाही. तुम्हाला सांगले, साखर, मीठ, मैद्याचं प्रमाण कमी केलं. जेव्हा वेट लॉस करत होते तेव्हा बंद केलेलं. मिठाचं प्रमाण भाजीमध्ये टाकायची, भाजी अळणी असली, अळणी लागली किती तरी वरून मीठ घ्यायची सवय मी बंद केली, जी की मला खूप वाईट सवय होती. म्हणजे इव्हन कुठल्या कार्यक्रमाला जा पुडीमध्ये मीठ घेऊन जाण्याची मला सवय होती, ती मी सवय बंद केली. आणि अजून मी पॅकेटचे जे फूड आणून, म्हणजे माझं कसं होतं, रात्रीचं जेवण परत मला भूक लागली की मी चिप्स काढून खायचे, मी आलू भुजिया, म्हणजे असं भरपूर असतात गोष्टी, किंवा शेव खायचे, अशा भरपूर गोष्टी मी खायचे, किंवा चणे वगैरे खायचे, पण त्याला पण अनलिमिटेड. जोपर्यंत तोंड चालते तोपर्यंत कंटिन्यू खा. कुठली गोष्ट लिमिटमध्ये, पोर्शन कंट्रोलमध्ये खाल्ली ना की फॅट लॉस होतो. आणि अजून एक महत्वाचं जे आहे ते मी माझ्या आहारामध्ये वाढवलं, ते म्हणजे सलाद. आता प्रोटीनचं जर तुम्ही सांगाल तर जे पहिल्यापासून नॉर्मली पनीरमध्ये प्रोटीन आहे, किंवा कडधान्यांमध्ये प्रोटीन आहे, डाळीमध्ये प्रोटीन आहे, याचा समावेश पहिल्यापासून आमच्या घरात किंवा तुमच्याही घरात असेलच या गोष्टींचा. म्हणजे आठवड्यातून आपल्याकडं एक म्हणजे 2-3 वेळा पनीर केलं जातं, छोले केले जातात, कडधान्यांच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी असं सेपरेट असं मी कधी प्रोटीन म्हणून, खरं सांगते असं सेपरेट असं नाही, पण वेट लॉस करताना थोडंसं प्रोटीन म्हणजे पनीर ही गोष्ट मी थोडीशी नाश्त्यामध्ये, म्हणजे पनीरचं सँडविच म्हणा, किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पनीर म्हणा, अशा थोड्याशा गोष्टी चेंज केल्या. पण असा एवढा काय चेंज केलेला नाहीये की त्याच्यामुळे, म्हणजे नाही केलेला मी चेंज. असं जे आपल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन, भरपूर गोष्टींमध्ये प्रोटीन मिळतं, ते गोष्टी आणून ठेवल्या किराणा भरला तसा, आणि तसं मी सगळं खायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे सलाद मी आधी खात नव्हते, ते मी सलाद खायला सुरुवात केली. अजूनही मला सलाद खाण्याची सवय आहे, फक्त मला त्यातलं बीट आवडत नाही. मी व्हिडिओमध्ये पण भरपूर ठिकाणी सांगितलेलं बीट खाल्लेलं चांगलं असतं, पण मला बीट आवडत नाही. प्रेग्नेन्सी पासूनच ह्या काही काही गोष्टी ज्या आहेत माझ्या, फळं वगैरे खाण्याच्या, फळाची सुद्धा कमेंट आली होती की तू फळं खातेस की नाही. प्रेग्नेन्सीमध्ये ना ते फळं खात होते ना, ती कुठलीच फळं मला आता खाऊ वाटत नाही. प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर सफरचंद खाल्लेली मी, सफरचंद मला आता सुद्धा सफरचंद बघितलं तरी उलटी येते. तुम्ही कमेंट करून सांगायचे असं कुणाच्या बाबतीत होतं. सफरचंद आवडत नाही मला. आपलं ते संत्रा मोसंबी खाल्लेलं आहे प्रेग्नेन्सीमध्ये, ते सुद्धा आवडत नाही. पेरू मी भरपूर खाल्लेला आहे, पेरू मी थोडा तरी खाते. चिक्कू सुद्धा मला, चिक्कू सुद्धा प्रेग्नेन्सी पासून माझ्या मनातून जे आहे ते मी खरं सांगते, फळं खायची असतात. तुम्ही फळं खाण्याचा एक म्हणजे ज्या सीझनला जे फळ आहे ते खा, चांगलं असतं शरीरासाठी. मी माझं सांगते तुम्हाला की मला फळं जास्त आवडत नाही. मला फळं 1-2च आवडतात मला. म्हणजे एकतर अननस आवडतं, दुसरं म्हणजे कलिंगड आवडतं, तिसरं गोष्ट म्हणजे आंबा. या गोष्टी सोडून मला कुठलंच फळ आवडत नाही. प्रेग्नेन्सी पासून माझ्या फळं मनातून गेलेली आहेत. त्यामुळे फळं तू का खात नाही हे मला कमेंट आलेली, तर त्याचं हे उत्तर आहे. चला तर बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचं किती वजन आहे आणि तुमचं किती टार्गेट आहे कमी करण्याचं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि शॉर्टचे पण व्हिडिओ बघत जा. तिथे सुद्धा छोट्या छोट्या व्हिडिओ टाकते मी, रेसिपीचे किंवा एखादा ब्लॉग असतो, सगळं टाकत असते मी, तर तुम्ही ते पण बघत चला. आणि या प्लॅटफॉर्मवर येण्याचं माझं सर्वात मोठं काय म्हणू शकतो आपण, त्या प्लॅटफॉर्मवर मी का आले माहिती आहे का तुम्हाला? या प्लॅटफॉर्मवर मी रेसिपीचं चॅनल घेऊन आले होते, रेसिपीज मी करत होते, खाण्याची आवड असणारी म्हणून आली होते. खाण्याची आवड अजूनही आहे मला, पण समोर तुमच्या मी आले, तब्येत जास्त होती आणि मला कोणी काही म्हणेल या हिशोबाने मी कधी समोर येत नव्हते. पण मी आले, मी माझं वजन कमी करून दाखवलं. अजूनही मी वेट लॉस जर्नी चालू करणार आहे, 30 दिवसांची, 60 दिवसांची. लवकरच तुम्हाला सांगितलेलं आहे, जॉब सोडलेला आहे मी. अजून मला लास्ट डे माझा
संपणार आहे 29 मेला, म्हणजे मी जूनपासून फ्री असणार आहे. तेव्हा अगदी तुमच्या मनासारखे तुम्ही म्हणाल तसे व्हिडिओ मी घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, व्हिडिओ कंटिन्यू येतील. व्हिडिओचं जे म्हणतो ना इनकन्सिस्टन्सी ती आता होणार नाही. कन्सिस्टंटली व्हिडिओ येत राहतील. फ्रिक्वेंटली तुम्हाला सगळे अपडेट मी देत जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. छान राहा, भरपूर पाणी प्या. उन्हाळा आहे, काळे कपडे घालून बाहेर अजिबात सुद्धा जाऊ नका. दिवसाचं उन्हाचं फिरू नका आणि स्वतःची काळजी घ्या.